यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्र कर्नाटकसह लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मंदिर विकास आराखड्याचे काम करताना तडा गेल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळानं केला आहे। तर पुरातत्व विभाग, तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आणि महंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। न करता परस्पर मंदिरातील ह्या उपदेवता नेण्यात आल्या आणि यामध्ये हा जो गैरप्रकार झालेला आहे, ब्रह्मदेवतेची मूर्तीची विटंबना पूर्णपणे झालेली आहे। तर या संदर्भात तात्काळ मंदिर संस्थांवरती, तुकोजीबुवावरती आणि पुरातन विभागावरती सुद्धा पोलीस प्रशासनानं कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशा स्वरूपाचा आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तर भोपे पुजारी मंडळाची प्रशासनाकडे तक्रारही पाहायला मिळते, त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। धाराशिवमधील तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरातील मूर्तीला तडे गेल्याचा आरोप होतोय, तशी दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत आणि त्या बाबतीमध्ये तक्रारही करण्यात आली आहे। मॉन्सूनचं मंगळवारी अंदमानात आगमन झालं आहे, तर दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झालाय, तसं हवामान विभागानं जाहीर केलंय। अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील प्रवास वेगानं होतोय। मॉन्सून यंदा 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत। साई भक्तांनी दान दिलेल्या सोन्या चांदीनं मंदिराची तिजोरी, शिर्डीच्या मंदिरातील तिजोरी ही भरलेली आहे। तर साई मंदिराकडे 500 किलोपेक्षा जास्त सोनं आहे आणि 6500 किलो चांदी जमा झाली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तोकडे कपडे घालून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये, पारंपरिक किंवा पूर्ण अंग झाकलं जाईल असेच कपडे घालून यावं, असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं केलंय। महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। महाडमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। अकोल्यातील 5 मोठ्या सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानांवर आयकर विभागानं छापा टाकला। कर बुडवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बैजापूर परिसरात कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एक महिला ठार झाली, तर 5 जण जखमी झाले। नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेची धडक बसली, त्यामुळे तरसाचा मृत्यू झाला। पाण्याच्या भटकंती दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना या तरसाचा मृत्यू झाला। गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलाय। विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेसह 5 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड यांना खंडणी मागितली। या प्रकरणी मुख्य आरोप असलेले प्रभात राठोड याला अटक करण्यात आली आहे, तर 4 महिला फरार झाल्या। धाराशिवच्या कळंबमध्ये चोरट्यांनी माजी सैनिकाच्या घरावर हल्ला केला। दरम्यान घरातील सदस्यांनी विरोध केला, तेव्हा चोरट्यांनी घरातील सदस्यांना बेदम मारहाण केली। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। रायगडच्या महाड बिन्हेरे मार्गावर रिक्षा आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली, त्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर 8 जण जखमी झाले। मावळमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून सुमारे 52 किलो वन्य प्राण्यांचं मांस आणि 2 शस्त्रास्त्र, जिवंत वापरलेले काडतुस आणि शिकारी तसंच सोडण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्यही जप्त करण्यात आलं। हिंगोलीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं एसटी बसवर दगडफेक केली। संबंधित अज्ञात व्यक्तीनं बसमधील वाहक आणि प्रवाशांनाही मारहाण केली आहे। पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला।